हाय, आज मी बनवलेलं आहे निवट्यांचा फ्राय आणि मच्छीच्या बकटाचं कालवण. सगळ्यात पहिले ह्या निवट्या मी मॅरिनेट करून घेतलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये मी लिंबूचा रस घातलेला आहे, हळद, मीठ, मसाला आणि काश्मीरी लाल मिर्च. ठीक आहे. आता हे तेल तव्यावरती तापवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा सोडलेलं आहे. तर सध्या हा मी मीडियम गॅसवरती फ्राय करून घेणार आहे. दुसरीकडे हे तेल तापवलेलं आहे, ह्याच्यामध्ये मी वाटण घातलेलं आहे. ह्या वाटणामध्ये आहे टोमॅटो, अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर. साईडलाच ह्या निवट्या पण लक्ष द्यायचे. ह्याच्यामध्ये मी टाकत आहे आवडीनुसार मीठ, धणे पावडर, जिरा पावडर, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च पावडर, मच्छी मसाला. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ शिजून द्यायचं आहे. निवट्या फ्राय होत आहेत. आता ह्यांना पलटून घ्यायचं आहे मला. थोडीशी मंद आचेवरती. आता याच्यामध्ये मी जे मच्छीचं बखट आहे ते टाकलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे, थोडा वेळ शिजून द्यायचं आहे आणि शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये चिंचेचा रस घालायचा. निवट्या बऱ्यापैकी फ्राय झालेल्या तर त्यांना पलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राय करून घ्यायचे. ह्या क्रंची जेवढ्या बनतील ना तेवढ्या मस्त टेस्टी लागतात, कुरकुरीत. ह्या तव्यावर फ्राय केल्यावरती बऱ्यापैकी फ्राय होतात. ॲक्च्युली मी ह्या फ्राय पॅनमध्ये घेतले आणि मला पलटी मारायला जमत नाही आहे. हे शिजलेलं आहे बऱ्यापैकी. मच्छी शिजायला जास्त टाईम लागत नाही, एका उकळीमध्ये मच्छी शिजतं. डिपेंड आहे मच्छी कुठली आहे. आता याच्यामध्ये मी चिंचेचा रस घातलेला आहे आंबटपणासाठी, नाही तर मच्छी ओसट असतं. आता एक उकळी घेतल्यानंतर ही भाजी शिजून तयार. वरतून कोथिंबीर घालायची आणि मस्तपैकी जेवायचं. भाजी झालेली आहे. गॅस बंद केलाय आणि वरतून कोथिंबीर घातली आहे. इथे निवट्या देखील फ्राय झालेल्या आहेत. मस्त बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत. खायला पण तेवढ्याच टेस्टी लागतात. गॅस बंद करा. कालवण पण रेडी आणि फ्राय पण